किंवा आसूड खाली टाक दिगू. सखू या वाड्यातून कुठं बी जाणार नाही. सखू इथंच या घरातच राहणार. घ्या फासे पलटले. हो पण तू गप्पा बस, फक्त बघ. पण बाबाजी महाराज, तुम्ही हिच्यावर दया दाखवावी अशी हिची लायकीच नाहीये. ही ढोंगी आहे, ढोंगी. हिने आपल्या घराण्याला कलंक लावलाय. तुम्ही हिला घरात घ्यायला सांगू नका बाबाजी. दिगू, बाबाजी महाराजांसमोर पण परंतु बोलायचं नाही. महाराजांनी गुरु झिंगरोबांना कौल लावून विचारलंय, त्यांचीच आज्ञा आहे. गुरु झिंगरोबांनीच कडक आदेश केलाय की ही सकू सध्या तरी आपल्या वाड्यातच राहील. कौल काय? अरे चोरानो, बाबाजी आणि महामाया तुमच्या ह्या निर्णयामागे विशेष काहीतरी दडलंय हे कळत नाही होय मला. हे खणून बघावंच लागेल. यात काहीतरी मेख नक्कीच आहे. आणि तुम्ही समजेने ऐकलं ना आम्ही काय सांगितलं ते? हा मग काय असे पुतळ्यावानी उभे? अरे जा, आपापली कामं करायला जा. निघा. आणि कान उघडं ठेवून ऐका. सखूला या वाड्यात तुळसा बनूनच राहायचंय. तेव्हा बाहेरचं कुणी बी आलं तरी घरातल्या कुणी बीचं खरं नाव घ्यायचं नाहीये. नाहीतर याद राखा, जय झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. काय गये